राम राम शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीला सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्या समोर आलो आहे. राज्यातील खरीप हंगामासाठी 2026 विमा भरण्यासाठी प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. आणि नुसती सुरूच झाली नाही तर आपल्या महाराष्ट्र सरकारने मुग्र आणि आंबिया भारातील 12 महत्त्वाच्या फळपिकांना विमा योग्य योजनाचा लागू करण्यात आला आहे. ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पण थांबायचं नाहीये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची आणि पाहणार आहोत अपडेट. खतरनाक मध्ये यंदा पीक विमा कसा भरायचा आणि अंतिम तारीख काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना आणि कोणत्या गावांना हा पीक विमा मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये लाईव्ह पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन आहे त्याला ऑन करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, हवामानाचा कोणताही भरोसा राहिला नाही. कधी अतिवृष्टी होते तर कधी दुष्काळ पडतो. याच अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने 1 रुपया पीक विमा योजना यंदाही सुरू ठेवली आहे. म्हणजेच तुम्हाला खिशातून फक्त 1 रुपया द्यायचा आहे. उर्वरित सर्व हप्ता सरकार भरणार आहे. आता सरकारने कोणत्या 12 पिकांना मंजुरी दिली आहे? जर तुमच्या शेतीत यापैकी कोणतेही पीक असेल तर तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला यापैकी कोणत्याही विम्याचे कवच मिळणार आहे. ही 12 पिके नीट ऐकून घ्या आणि डोक्यात ध्यानात ठेवा. पहिलं पीक म्हणजे आंबा, दुसरं डाळिंब, तिसरं संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्षे, काजू, पेरू, चिक्कू, लिंबू, सीताफळ, पपई या सर्व पिकांसाठी हवामानावर आधारित पूर्ण चरित्र फळपीक विमा योजना सरकारने लागू केली आहे. हे ध्यानात ठेवायसाठी स्क्रीनवर नक्की पहा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. आता तुमच्या मनातील सगळ्यात मोठा प्रश्न, आमच्या गावातील पीक विमा मिळणार का? गावाची यादी कशी ठरते? शेतकरी मित्रांनो, हे नीट समजून घ्या. पीक विमा हा संकट सगळ्यात गावात एकाच वेळी मिळत नसतो. यासाठी सरकारने अधिसूचित क्षेत्र आणि महसूल मंडळ ठरवून दिलेले असतात. नियमित काय आहे? तुमच्या महसूल मंडळामध्ये गावाच्या गटामध्ये संबंधित फळपिकांचे क्षेत्र किमान 20 हेक्टरपेक्षा जास्त उत्पादनक्षम क्षेत्र असले पाहिजे. तरच त्या महसूल मंडळातील सर्व गावांना पीक विमा लागू होतो. कोणत्या जिल्ह्याचा समावेश आहे? यामध्ये प्रामुख्याने अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांच्या संत्र्या आणि मोसंब्यासाठी समावेश आहे. दुसरे म्हणजे नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे हे जिल्हे द्राक्षे आणि डाळिंबासाठी पुढे आहेत. तर जळगाव, नांदूर, लातूर या भागात केळी आणि इतर पिकांसाठी गहनीय महसूल मंडळाने घोषित केली आहे. तुमच्या गावातील यादी कशी पाहायची? तुम्हाला तुमच्या गावाचे नाव यादीत आहे की हे नाही हे पाहण्यासाठी 2 सोपे मार्ग आहेत. पहिला सोपा मार्ग म्हणजेच आपल्या स्क्रीनवर पण पाहू शकता. दुसरा म्हणजे तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील जाऊन कृषी सहाय्यकाकडून तुमच्या मंडळाची अधिसूचित पिकाची यादी पाहू शकता. 2 किंवा थेट प्रधानमंत्री पीक विमा योजनेवर जाऊन तुमच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे गहनीय यादी डाउनलोड करून पाहू शकता. मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी एक छोटीशी चूक झाली तर पीक विमा नाकारला जाऊ शकतो. त्यामुळे या काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा 7/12 वर तुमची फळपिकांची किंवा खरीपांची पीक पाहणी नोंदवली असणे बंधनकारक आहे. दुसरं म्हणजे विम्याचे तुमच्या बागेत वय योग्य असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ आंबा काजू बाग 5 वर्षाचे, संत्र्या मोसंबी 3 वर्षाची आणि डाळिंबा किमान 2 वर्षाची असावी. आणि तिसरं, अर्ज करताना 7/12 उतारा, 8 आधार कार्ड, बँक पासबुक आणि हे सगळे आपले फोटो सोबत ठेवावी लागतील. अर्ज कुठे करायचा? तुम्ही स्वतः मोबाईलवरून पण अर्ज करू शकता आणि CSC केंद्रावर जाऊन तिथे पण अर्ज 1 रुपयात फक्त आणि फक्त करू शकतात. शेतकरी बांधवांनो, मुग्र बहारांच्या विम्याचा GR नुसताच प्रसिद्ध झाला आहे.
काही ठिकाणी अंतिम मुदतीबाबत संग्रह आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. लवकरात लवकर आपल्या पीक विमा उतरवून घ्या आणि आपली शेती सुरक्षित करा. तुम्हाला तुमच्या गावाचं नाव शोधण्यात काही अडचण येत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे, तालुक्याचे आणि गावाचे नाव नक्की टाका. आम्ही तुमच्या गावासाठी विमा लागू आहे की नाही हे शोधून सांगायला व्हिडिओ लवकरात लवकर बनवू. माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलवर आला असेल पहिल्यांदाच तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह.